this video we are going to learn simple past tense negative sentences action verbs with action verbs. साधा भूतकाळ नकारार्थी वाक्य ॲक्शन वर्ब्स सोबत. ओके, म्हणजे ॲक्शन वर्ब्स म्हणजे ज्याचे फॉर्म्स असतात, म्हणजे राईट, रोट, रिटन, रायटिंग, राईट्स, हे जे अशा प्रकारचे जे वर्ब्स आहेत ते सगळे ॲक्शन वर्ब्स आहेत. आता पहिलं वाक्य बघूया. दे डिड नॉट ईट पिझ्झा लास्ट नाईट. आता इथं डिड नॉट वापरलं आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं आहे. त्यांनी काल रात्री पिझ्झा खाल्ला नाही असा त्याचा अर्थ होतो. दुसरं आहे दे डिड नॉट राईट अ स्टोरी एस्टरडे. इथं पण आलं डिड नॉट, क्रियापदाचं पहिलं रूप. इथं त्याचा अर्थ आहे तिने काल गोष्ट लिहिली नाही. तिसरं वाक्य दे डिड नॉट टीच अस एनिथिंग न्यू, म्हणजे इथं पण डिड नॉट वापरलं आहे. टीच हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. त्यांनी आम्हाला काहीही नवीन शिकवले नाही. तर इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की सिम्पल पास्ट टेन्स जो असतो त्याच्यामध्ये नेहमी आपण आणि निगेटिव्ह असतं. ओके, सिम्पल पास्ट टेन्स आणि निगेटिव्ह असेल, म्हणजे सिम्पल पास्टचं निगेटिव्ह करायचं झालं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये डिड नॉट वापरायचं आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. शक्यतो सिम्पल पास्ट टेन्स पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये क्रियापदाचं दुसरं रूप असतं, पण इथं आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. कधी? जेव्हा निगेटिव्ह करायचं असेल तेव्हा. सिम्पल पास्टचं निगेटिव्ह असेल तेव्हा डिड नॉट आणि क्रियापदाचं पहिलं रूप असं आहे. आणि मराठीतनं कसं आहे बघा, खाल्लं नाही, लिहिली, गोष्ट लिहिली नाही, शिकवले नाही, शाळेला गेलो नाही, ओके, पूर्ण केलं नाही, असं जे आहे ना शेवटीला येणारं, ला नाही, ली नाही, ले नाही, असं जे शेवटीला मराठीतनं येतं ती सगळी वाक्य म्हणजे आपली सिम्पल पास्ट टेन्सची आहेत. ओके, सिम्पल पास्ट टेन्स निगेटिव्हची आहेत. ओके, थँक्यू.